नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आत्ता पाकिस्तानमध्ये जी सगळी गडबड चालू आहे, धामधूम चालली आहे नुसती, त्याचा एक वरवरती आढावा घेऊया आणि आत्ता काय करता येईल त्याच्याबद्दलही बोलूया. पाकिस्तानचे महत्त्वाचे भाग 4 जे आहेत, एक म्हणजे बलुचिस्तान, दुसरा खैबर पख्तूनख्वा म्हणजे पठाण लोकांचा जो निवास आहे आणि जो अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. तिसरा आहे पंजाब, म्हणजे आपल्या पंजाबच्या बाजूला जो पश्चिम पंजाब आहे तो पाकिस्तानचा मुख्य भाग आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, नंतर रावळपिंडी म्हणजे जनरल हेडक्वार्टर्स म्हणजे त्यांच्या आर्मीचं मुख्यालय रावळपिंडी, ही दोन महत्त्वाची शहरं तिथे आहेत, इस्लामाबाद आणि रावळपिंडी. आणि लाहोर अर्थात पाकिस्तानची कल्चरल कॅपिटल लाहोर ही पंजाबमध्ये आहे. आणि त्याच्या दक्षिणेला सिंध, असे हे 4 विभाग आहेत. आता आपण बघितलं तर बलुचिस्तान हा विभाग तुटून पडायला आलेला आहे. त्यांनी तर स्वतःचं स्वातंत्र्य घोषित करून टाकलं आहे. 11 ऑगस्टला त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतंत्र आहोत आणि मी त्याच्यावरती एक व्हिडिओ त्याआधी केलेलाच आहे. नंतर सिंधमध्ये सिंधू देश नावाची मुवमेंट आता सुरू झाली आहे, कारण सिंधी लोकांना या पंजाब्यांच्या कोणालाच पाकिस्तानमध्ये पंजाब्यांच्या हाताखाली राहायचं नाही आहे, कारण पंजाबी हे डॉमिनेट करतात खूप आणि ते स्वतःकरता सगळ्या गोष्टी ओढून घेतात आणि ज्या ज्या ठिकाणी ते जातात ते आपले गुलाम असल्यासारखं त्यांना वागवतात. त्यामुळे पंजाबी कोणालाच आवडत नाही आहेत. आता खैबर पख्तूनख्वामधल्या लोकांना अफगाणिस्तानातच जाऊन मिळायचं आहे, कारण ते पठाण आहेत. त्यांचा पठाण लीडर म्हणजे इम्रान खान, त्याला या मुनीरनी तुरुंगात टाकलेला आहे आणि तो जगतोय का मरतोय अशी परिस्थिती झालेली आहे. कालच त्याला कोर्टाच्या आदेशाने त्याला हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर केलं होतं, पण परत हॉस्पिटलमधनं उचलून यांनी त्याला अडियाला म्हणून लाहोरच्या जवळ जी जेल, रावळपिंडीला जी जेल आहे त्या जेलमध्ये टाकलेलं आहे. कारण त्याला बाहेर काढलं तर त्याचे सहकारी त्याला सोडवून नेतील आणि त्यानंतर मुनीर आणि शहबाज शरीफ यांची कत्तल होईल ही त्यांना सार्थ भीती आहे, म्हणून ते इम्रानला सोडू शकत नाहीत. इम्रानवरती कुठले काहीतरी चार्जेस लावून त्याला ते कायम बंद ठेवणार. त्याचा एक डोळासुद्धा गेला आहे अशी बोलणं आहे आणि दुसरा डोळासुद्धा जाण्याच्याच बेतात आहे. म्हणजे त्याच्याकडे मेडिकल अटेन्शन अजिबात दिलं जात नाही आहे. पाकिस्तानातली पद्धतच असते, त्यांच्या इथे जेलमध्ये असलं, जेलमधनं हॉस्पिटलमध्ये गेला की तो मरतोच, साधारण पद्धत त्यांची तशी असते. पाकिस्तानात नुसतं नाही, हे काश्मीरमधले जे हरामखोर लोक आहेत त्यांची ही पद्धत होती. असंच त्यांनी आपल्या श्यामाप्रसाद मुखर्जींना मारलं, त्यांना जेलमध्ये टाकलं शेख अब्दुल्लानी आणि तिथे त्यांना तब्येत बरी नव्हती, औषधोपचार दिले नाहीत आणि त्याने मरूनच गेले आणि ते काय आजारी होऊन मरून पावले असं त्यांच्यावरती आलं होतं. आता हा जो प्रकार चालला आहे याच्यामध्ये POJK हा जो भाग आहे म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू अँड काश्मीर, आपल्या इथे मराठीत त्याला पुष्कळदा पाक अधिकृत काश्मीर असं म्हणतात, ते चूक आहे. पाक अधिगृहीत म्हणजे ज्यांनी कब्जा घेतलेला आहे, पाकिस्ताननी बळकावलेला जो काश्मीरचा भाग आहे त्याचा हा छोटासा भाग आहे तो POJK. म्हणजे साधारण तुम्ही काश्मीरच्या नकाशात जर पाहिलं तर नकाशाच्या पूर्वेकडे एक छोटी चिंचोळी पट्टी दिसते, ज्याच्यामध्ये उडी हे भारतातलं शेवटचं ठाण आहे आणि उडीच्या पश्चिमेला मुझफ्फराबाद हे त्यांचं कॅपिटल सिटी आहे, त्यांची POJKची कॅपिटल सिटी आहे आणि तिथे खाली मीरपूर वगैरे गावं आहेत. तो भाग काश्मीरचाच लागून आहे आणि तर त्या लोकांना स्वतंत्र व्हायचे. तसंच उत्तरेला जे भारताचं असं मुकुटासारखं येतं की नाही, त्याला गिलगिट बाल्टिस्तान म्हणतात. गिलगिट हे तिथे एक प्रमुख शहर आहे, त्यामुळे त्या जागेचं गिलगिट हे त्याला पहिलं नाव पडलं आहे आणि बाल्टी ही भाषा आहे, तिथले लोक बाल्टी भाषा बोलतात म्हणून त्याला बाल्टिस्तान म्हणतात. तर ही गिलगिट बाल्टिस्तान हा भाग भारताला खरोखर अतिशय आवश्यक आहे. 2 गोष्टी आहेत, तिथे शिया पॉप्युलेशन आहे आणि थोडे आहेत लोक ते, त्यामुळे ते भारतात येणं अतिशय आवश्यक आहे. भारतातल्या खूप मोठ्या सुन्नी पॉप्युलेशनना काउंटरवेट म्हणून आपल्याकडे लखनौमध्ये शिया आहेत, तसंच हैदराबादमध्ये शिया आहेत, तसेच शिया आहे वरती गिलगिट बाल्टिस्तानमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे गिलगिट बाल्टिस्तानात खूप नैसर्गिक संसाधनं आहेत, लिथियम आहे, उपरत्न आहेत, अनेक तऱ्हेचे इनफॅक्ट युरेनियमसुद्धा आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे तो फार महत्त्वाचा आणि रेअर अर्थ ज्याला म्हणतात, सध्या रेअर अर्थची सगळ्या जगामध्ये गरज आहे. रेअर अर्थ म्हणजे असे विशेष खनिजे असतात ज्यांच्यापासनं जे धातूंनी निओबियम वगैरे धातूंची वेगळीच नावं आहेत ती, त्या धातूंपासनं डिफेन्स करता आणि सेमीकंडक्टर चिप्स करता सामान बनतं, तर ते सगळ्या जगाला पाहिजे. चीननी त्या सगळ्यावरती मोनोपॉली आणून ठेवली आहे. भारताला गिलगिट बाल्टिस्तानमधनं रेअर अर्थ मिळतील. हा सगळा प्रकार आणि अतिशय सुंदर जागा आहे. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये सगळं काश्मीरचं सौंदर्य आहे. दुसऱ्या क्रमांकाचं जे मोठं शिखर आहे
K2 ज्याला म्हणतात, ते सुद्धा गिलगिट बाल्टिस्तानमध्येच आहे. गिलगिट बाल्टिस्तानच्या उत्तरेला शक्सगम नावाची नदी वाहते. त्या शक्सगम नदीच्या खोऱ्यात ते शिखर आहे. एव्हरेस्टच्या नंतर खालोखाल हे दुसऱ्या क्रमांकाचं जगातलं सर्वोच्च शिखर आहे. ते सध्या पाकिस्ताननी चीनला देऊन टाकले, शक्सगम व्हॅली. त्यामुळे K2वरती जाताना तुम्हाला चीनकडनं लायसन्स घ्यायला लागतं आणि त्यांना पैसे द्यायला लागतात. असो, आता हा सगळा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे बातम्यात खूप येतील की हे जे POJKचे लोक आहेत त्याच्यावरती भयंकर अत्याचार होत आहेत आणि ते दाखवतात असं की ही काश्मीरी लोकांवरती अत्याचार होतात. खरी गोष्ट तशी नाही आहे. POJKची जी पॉप्युलेशन आहे त्याच्यातली सर्वात जास्त पॉप्युलेशन आहे पंजाबी मुसलमानांची आहे. काश्मीरी लोक तिथे फार थोडे आहेत. म्हणजे इतके थोडे की 48मध्ये जेव्हा पाकिस्ताननी स्वतःच्या सैन्यातल्या लोकांना टोळीवाल्यांचा पोशाख करून भारतावरती हल्ला करायला पाठवलं आणि ते भारतावरती ऑलमोस्ट श्रीनगरपर्यंत ते पोचलेले होते. जेव्हा भारतीय लोक अजून विचार करत होते की काश्मीरला मदत करायची की नाही, मग त्या काश्मीरचे महाराजे हरिसिंग यांना सांगितलं की तुम्ही जोपर्यंत आम्हाला सामील होत नाही तोपर्यंत आम्ही सैन्य धाडू शकत नाही. जणू काही ते जिनाच्या पाकिस्तानला सामीलच झाले होते. जिना सैन्य पाठवू शकतो, आपण पाठवू शकत नाही. हा नेहरूंचा सगळा नालायकपणा होता. त्यांना मुळात ते नकोच होतं, घ्यायचंच नव्हतं. परंतु झालं असं की हरिसिंग म्हणले मग मी भारतात सामील होतो. आता पंचायत झाली ना, आता सैन्य पाठवायला पाहिजे. पण सैन्य पाठवण्याकरता भारतामधनं काश्मीरकडे जाणारे सगळे रस्ते हे काश्मीरच्या पश्चिमेकडनं जायचे आणि तो भाग तर पाकिस्तानकडे गेला होता. पंजाबच्या पश्चिमेकडे ते रस्ते जायचे होते. त्यामुळे जायचं कसं काश्मीरला? आत्ताचा जो हायवे आहे काश्मीरला जाणारा, श्रीनगर हायवे, तो तेव्हा नव्हता. अतिशय घाणेरडा रस्ता होता तो. तेव्हा विमानाने सैन्य पाठवलं आणि ते पाठवताना त्यांनी एक अतिशय कर्तबगार सैनिकी अधिकाऱ्याला तिथे पाठवलं. त्यांचं नाव तेव्हा त्यांना ॲक्टिंग ब्रिगेडियर करण्यात आलं. ते कर्नल होते. ॲक्टिंग ब्रिगेडियर करण्यात आलं आणि त्यांना 161st इन्फंट्री डिव्हिजनचे प्रमुख म्हणून श्रीनगरच्या आणि एअरपोर्टच्या रक्षणाची जबाबदारी दिली. त्यांचं नाव होतं कर्नल लिओनेल प्रताप सेन. प्रताप किंवा प्रतीप, लिओनेल प्रतीप सेन असं त्यांचं नाव होतं. अतिशय कर्तबगार ऑफिसर होते आणि त्यांनी तिथे गेल्यानंतर सगळी बाजू पलटवली आणि या टोळीवाले आणि या पाकिस्तानी सैन्याला मारायला सुरुवात केली आणि ते पळायला लागले. आणि ते पळून उडीच्या पुढे पळून गेले. उडीच्या पुढे पळाल्यानंतर कर्नल सेनांनी सांगितलं की त्यांचा पाठलाग करून आपण मुझफ्फराबाद घेऊ आणि नुसतं मुझफ्फराबाद नाही, आपण उरलेल्या भागात हल्ला करून म्हणजे ऑलमोस्ट रावळपिंडीपर्यंत आपल्याला तिथे पोचता आलं असतं. अशी परिस्थिती होती. पण नेहरू पडले इकडे. नेहरूंच्या शेजारी त्यांचा तो सावत्र भुक्कड भाऊ शेख अब्दुल्ला होता. त्यांनी सांगितलं की तिथले जे लोक आहेत ना ते काश्मीरी नाही आहेत, ते पंजाबी मुसलमान आहेत, ते मला मतं देत नाहीत. तेव्हा आपण उडीलाच थांबायचं, आपण पुढे जायचं नाही. आणि हे बुलचट नेहरू जे बसले होते ते सावत्र भावाचं बोलणं ऐकणार नाही असं शक्यच नाही. पुन्हा पाकिस्तानच्या भल्याची गोष्ट त्यांना करायचीच असायची नेहमी. त्यामुळे त्यांनी सैन्याला थांबायचा हुकूम दिला. कर्नल प्रतीप सेन हे अतिशय धडाडीचे असल्यामुळे त्यांना हेही लक्षात आलं की आपण जरी सांगितलं तरी कर्नल सेन थांबणार नाही. म्हणून कर्नल सेनचं सैन्य काढून दक्षिणेला छाममध्ये पाठवून दिलं. हे सगळं त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. स्लेंडर वॉज द थ्रेड हे त्या आत्मचरित्राचं नाव आहे. त्याच्यात त्यांनी हे सगळं नमूद केलेलं आहे की भारत सरकारने आपल्याला रोखल्यामुळे हा सगळा आझाद काश्मीर आणि सगळा नालायक प्रश्न निर्माण झाला आहे. इथे दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या की आझाद काश्मीरचा प्रश्न नेहरूंनी त्यांच्या लाडक्या एडविनाचा नवरा, तो कोण, माउंटबॅटन, त्याचं ऐकून युनोमध्ये नेला. तेव्हापासून तो आजपर्यंत युनोमध्येच भिजत पडलेला आहे. हा एक प्रकार. आणि दुसरं, जिंकलेल्या सैन्याला रोखणं जगात कुठेही असं होत नाही की सैन्य जिंकत असताना त्यांना रोखायचं. हे आपले बुलचट नेहरू त्यांनी तो प्रकार केला. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. काश्मीरचा खरा प्रश्नसंबंध नेहरूंनी तयार केला आणि काश्मीरी लोकांना झुकतं माप द्यायला त्यांनी 370 कलमसुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी नाही सांगितलं होतं. त्यांचा राजीनामा झाला मंत्रिमंडळातनं, नंतर हे 370 त्यांनी घुसवलं होतं, जे नरेंद्र मोदी सरकारने 19 साली काढून टाकलं. 5 ऑगस्ट 2019 साली 370 कलम गेलं. त्यानंतर काश्मीरमध्ये शांतता नांदायला लागली. सगळे जे दगडफेके होते त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यामुळे ते सगळे गप्प बसले. आणि आता परिस्थिती अशी आहे की POJKचे लोक रडत आहेत. तेव्हा तर खूप नाचत होते की आम्ही काश्मीरमध्ये गेलो, आम्ही पाकिस्तानात गेलो. आता रडत आहेत कारण हे पंजाबी मुसलमान त्यांना खायला पण देत नाही आहेत. पाकिस्तानात जो पीठ 100 रुपये किलो, यांना 400 रुपये किलोनी घ्यायला लागतं. बरं, सगळ्या नद्या यांच्या इथनं पाकिस्तानात जातात. त्या नद्यांवरती वीज प्रकल्प बांधलेत. ती वीज यांना 5पट किमतीत देतात आणि स्वतः लाहोरचे लोक ती वीज वापरतात. त्यामुळे त्यांना आता सेपरेट व्हायचं आहे. सेपरेट व्हायचं म्हणून भारताचा धावा करायला सुरुवात केली. अरे चोरांनो, तेव्हा तुम्हाला जायचं होतं ना भारत सोडून, आता राहा की तिथे, मरा लेको तिथे राहता येते.
आता भारत सरकारने काय केलं पाहिजे की यांना मदत करायची, पण आपलं सैन्य पाठवायचं नाही. यांच्याकरता एक थेंबसुद्धा भारतीय सैनिकांचा रक्त सांडला नाही पाहिजे. यांनी आपापसात मरून एकमेकांचे गळे हवे तेवढे कापावेत. आपण फक्त त्यांना लॉजिस्टिकल सपोर्ट आणि आर्म्स सपोर्ट करत राहायचं. इतका करायचा की पंजाब्यांची मगरमिठी त्यांच्यावरनं हल्ली पडेल, बाहेर दूर पडेल आणि त्यानंतर आपण जाऊन तो प्रदेश घ्यायचा आणि या सगळ्या पंजाबी मुसलमानांना पार्श्वभागावर लाथ मारून पंजाबमध्ये हाकलून द्यायचं आणि काश्मीरी जे इकडचे लोक आहेत त्यांना तिथे नेऊन बसवायचं. अशी सर्वंकष योजना केल्याशिवाय या प्रश्नाची तड लागणार नाही. आणि हा प्रदेश घेताना वरचा गिलगिट बाल्टिस्तान आपसूक आपल्या घशात येतो, कारण गिलगिट बाल्टिस्तानला सपोर्ट करायला पाकिस्तानला तिकडनं जागा नाही आहे. पाकिस्तान हा झेंदारलेला देश आहे. इम्रान खानचं एकदा जर मेला इम्रान खान तर त्या पंजाबचे लोक पंजाबच्या आर्मीच्या विरुद्ध आंदोलन करतील. आता तिथे प्रचंड आंदोलनं चालली आहेत. आर्मीची भीती लोकांना वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे तो प्रकार आपल्याला त्रासदायक होणार नाही. आर्मी अणुबॉम्ब वापरू शकते, लक्षात घ्या. त्यामुळे आत्ता गिलगिट बाल्टिस्तान किंवा POKवरती हल्ला करायचा नाही, पण हल्ला जे करतायत त्यांना मदत फक्त पुरवायची. ती मदत मिळून त्यांनी हल्ले करून पाकिस्तानी सैनिकांना खिळखिळं करायचं. आज मितीला तिथे 2 लाख पाकिस्तानी सैनिक आहेत आणि ते सगळे सैनिक पंजाबमधून आलेले आहेत. त्यामुळे ते भारताशी लढायला तिथे गाडून स्वतःला घेतलेलं आहे त्यांनी. पण काही काळजी करायचं कारण नाही. त्यांना खाणंपिणं एकदा हिवाळा सुरू झाला की त्यांना खाणंपिणं मिळत नाही. आणि लोकल जी लोकं आहेत ज्यांना हे जेवायला घालत नाही आहेत ते लोकं यात पाकिस्तानी सैनिकांना सोडणार नाहीत. त्यामुळे बांगलादेशची पुनरावृत्ती इथे होण्याची शक्यता आहे. त्याच्यावरती बारीक नजर आपल्याला ठेवायला पाहिजे. आणि कर्नल सेनांनी जो भाग आपल्याला जिंकून दिला असता तेव्हा तो परत जिंकण्याचा प्रयत्न करायचा, पण माणसं घ्यायची नाहीत. माणसांना हाकलूनच द्यायचं, कारण ती देशद्रोही माणसं इथे आली तर इथल्या काश्मीऱ्यांच्याबरोबर ते एकत्र होऊन पुन्हा एकदा स्वतंत्र काश्मीरचा नारा बोलणारच नाही असं सांगता येत नाही. यास्तव यांच्या कुठल्याही वचनावर विश्वास ठेवायचा नाही. त्यांना कोडे मारतच राहायचे. पाकिस्तान एकीकडनं मारेल, आपण एकीकडनं त्यांना मदत करणार नाही. ते आपोआप चिरडून मरून राहतील आणि त्यानंतर भारताला मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. ही सगळी विस्तृत कहाणी आपल्याला सांगायची होती, म्हणून मी हा व्हिडिओ थोडासा लांबला तरी ही माहिती आपल्यापर्यंत पोचवायची होती. तो उद्योग मी केला. आपल्याला जर ही माहिती आवडली, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या कमेंट्स आम्हाला येऊ देत. त्या कमेंट्स आम्हाला खूप ऊर्जा पुरवतात. आपलं सैनिक तर द्वेषांनी लढतातच आहेत, आपल्या नागरिकांकडनंही त्यांना पुरेपूर सहभाग मिळाला पाहिजे. तो दोन्ही मिळून आपण त्यांना जय हिंद म्हणून नमस्कार करूया. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स पुन्हा पाठवा. हे मी पुन्हा आपल्याला आठवण करून देतो. धन्यवाद आणि नमस्कार.